लोकसभेत निहाय चर्चा झाली आहे, काय नेमकी चर्चा आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील विदर्भातील खास करून गडचिरोली, रामटेक, वर्धा आणि अमरावती या लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने त्या भागातल्या कार्यकर्त्यांची गेले काही महिने सतत मागणी होती आणि त्यामुळे त्यांनाही बोलवून आज या लोकसभा मतदारसंघाची माहिती पक्षाने घेतली आहे। तिथल्या सर्व कार्यकर्ते, माजी आमदार, आजी आमदार, तिथले सगळे प्रमुख नेते यांनी सगळ्यांनी येऊन या सर्व जागांची माहिती, तिथली राजकीय परिस्थिती ही आम्हाला दिलेली आहे। यामध्ये आपण बघितलं तर रामटेक आणि गडचिरोलीची जागा आहे जी काँग्रेस लढवते, रामटेक शिवसेना लढवते, तिथं तुमच्या पक्षांची मागणी आहे की ती जागा आमच्याकडे द्यावी अशा पद्धतीचे कार्यकर्ते। आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय आग्रहानं ही भूमिका मांडलेली आहे। पण अमरावतीची जी जागा आहे त्या ठिकाणी मागच्या राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार होता। अमरावती ही आमचीच जागा आहे। अमरावती आम्ही यापूर्वी लढवलेली जागा, लोकसभेची जागा आहे। मागच्या वेळी ती निवडून आलेली जागा आहे, पण त्या ठिकाणी काही तांत्रिक कारणामुळे आम्ही पाठिंबा दिला, म्हणजे पुरस्कृत केलं अपक्ष उमेदवाराला आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या त्यावेळच्या आघाडीतील दोन्ही पक्षांनी त्यांचं काम केलं आणि त्या निवडून आल्या। त्या आता पक्षात नाही आहेत किंवा पक्षाशी त्यांचा काही संबंध नाही, पण तिथले कार्यकर्ते मात्र आज ती जागा लढवण्याचा आग्रह करतात। सर, गडचिरोली आणि वर्धा या मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्ष लढत आहे आणि काँग्रेस पक्षानेही जे त्यांचा सर्वे केला आहे त्याच्यामध्ये त्यांना पुढे पाहायला मिळालं आहे। त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी जर क्लेम करत असाल तर मग काँग्रेस पक्षाला ती जागा सोडावी लागेल किंवा तुम्हाला सोडावी लागेल, यामध्ये कसं समन्वय? जागा संबंधातलं जे वाटप आहे त्याची चर्चा अजून व्हायची आहे। आम्ही आमच्या पक्षाची महाराष्ट्रातल्या वेगळ्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांची चर्चा आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीत करतोय आणि त्या अनुषंगाने ज्या ठिकाणी आमची ताकद आहे, ज्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, त्या सर्व जागांचा परामर्श घेण्याचं, त्याचा आढावा घेण्याचं काम आम्ही आज केलं, काही दिवसापूर्वी यापूर्वी केलेलं आहे। काँग्रेसमध्ये एक ओपिनियन चाललंय की काँग्रेसला असं वाटतं की विदर्भात त्यांच्यासाठी जागा चांगली आहे, अगदी अमरावती जागा त्यांनी लढवली अशी त्यांच्याही कार्यकर्त्यांनी मागणी केलेली आहे। ती मला त्याची माहिती नाही आहे। विदर्भात राष्ट्रवादीला साधारण किती मतदारसंघ असे वाटतात की तुम्ही येणाऱ्या काळात ताकद आजवून पाहत होता? नेहमी आपल्याला हे 4 लोकसभा मतदारसंघ, बुलढाण्याचं यापूर्वीच आम्ही आढावा घेतलेला आहे, त्यामुळं या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की आपण या मतदारसंघात निवडणूक लढवली पाहिजे। अमरावती मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीने मागचं जरी लढलं असेल पण त्याचा जो जुना इतिहास आहे त्यामुळे त्या ठिकाणी शिवसेनेने प्रत्येक वेळी विजय मिळवला आहे, त्यामुळे शिवसेना त्या जागेवर पण क्लेम करेल। मग तुम्ही कसं म्हणतात की अमरावती जागेवर ही आमची जागा आहे, कारण लढताना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन्ही वेगवेगळे लढत होते, आता एकत्र आहे। तुमच्या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे की आम्ही पूर्वी हा मतदारसंघ लढवलेला आहे आणि विजयी झालेला आहे। ठीक आहे, आमचे उमेदवार जरी तिथून आमच्याबरोबर आज नसले तरी आमच्या पक्षाने तिथं विजय मिळवलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे। सर, सध्या राज्यामध्ये जाहिरातीवरनं वाद झालेले आहेत, जे दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणाचं नेतृत्व काय करणार यावरनं सध्या वाद झालेत, आपण कशा पद्धतीने? परवा एकनाथ शिंदे यांच्या अननोन, माहीत नसणाऱ्या अशा समर्थकाने एक जाहिरात दिलेली आहे आणि त्यामध्ये देशात नरेंद्र आणि राज्यात शिंदे, नरेंद्र मोदी साहेब आणि राज्यात शिंदे या दोघांचाच नावाने ती जाहिरात केलेली होती आणि एकनाथ शिंदे यांनी आपली महाराष्ट्रातली लोकप्रियता देखील त्यामध्ये कथन केलेली होती। त्यामुळे सगळ्यात लोकप्रिय नेते म्हणून एकनाथ शिंदे, त्यानंतर देवेंद्र फडणवीस, म्हणजे देवेंद्र फडणवीसांना त्यांनी आता मागं टाकलेलं आहे, हे त्यांचे जाहिरातीतून समोर आलेलं आहे आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये थोडेसे बहुतेक माझा असा अंदाज आहे
की डोळे वटारण्यात आलेले असावेत आणि डोळे वटारल्यानंतर लगेच आज नवी जाहिरात आलेली आहे. त्यात दोन्ही पक्षाची चिन्ह आहेत आणि खाली एकनाथ शिंदे यांचे सर्व सहकारी यांचे फोटो आहेत. रोज जाहिराती करत असताना महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेची दुष्काळी परिस्थिती अनेक भागात आता निर्माण व्हायला लागली आहे. पाण्याचे साठे कमी होत आहेत. याबद्दल या सरकारला काही देणं घेणं नाही. वर्तमानपत्रात रोज सकाळी पहिल्या पानावर यांचीच दर्शनं महाराष्ट्रातल्या जनतेला घ्यावी लागतात आणि सतत लोकांना पहिल्या पानावर आणि टी व्हीवर सतत या सर्वांचे चेहरे पाहायला लागतात. त्यात काय हरकत नाही, आम्हाला त्याच्याबद्दल काही हे नाही. पण त्यानंतर आता दोन्ही पक्षात थोडीशी भांडणं दिसत आहेत, अंतर्गत मतभेद दिसत आहेत आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, राज्याचे ते सत्तारूढ पक्षाचे नेते आहेत, तरी देखील त्यांना घाबरवण्याचं काम चालू आहे का काय. त्यांना काल एक जाहिरात आणि आज ताबडतोब सारवासारव करणारी दुसरी जाहिरात द्यावी लागते. याचा अर्थ महाराष्ट्रातले मुख्यमंत्री देखील आता काही सुरक्षित आहेत असं वाटत नाही. त्यांच्यावर देखील दबाव आणि त्यांच्यावर देखील एक प्रकारे कसं वागायचं याची मार्गदर्शक तत्व कुणीतरी घालून दिलेली दिसत आहेत. सर, एक गोष्ट पाहायला मिळाली की आता शेतकऱ्यांना मदत तर मिळाली नाही, त्याच्यानंतर पेरणीची वेळ आली आहे. बोगस बियाणे मोठ्या प्रमाणात सापडले आहेत. त्याच्यामध्ये कृषी मंत्र्यांचे जवळचे असलेले ते काही ठिकाणी स्वीसहाय्यली म्हणजे पीए आणि काही ठिकाणी कृषी अधिकारी असा उल्लेख त्या याच्यामध्ये करण्यात आला आहे. बोगस बियाणा प्रकरणामध्ये जर कृषी मंत्र्यांचे जवळचे लोक असतील तर याचा अर्थ असं मानला जाईल का की कृषी मंत्र्यांच्या याचे संगनमताने हे सगळे बोगस बियाणे सर्वसामान्य शेतकऱ्यांना विकले जाते? असं आहे की बोगस बियाणांच्या बाबतीत तपासणी करणारी जी पथकं आहेत त्यात खाजगी व्यक्तींचा समावेश होणं, त्यामध्ये पैसे मागण्याची कामं, बोगस बियाणं विकणाऱ्यांच्याकडून पैसे मागण्याची कामं आणि तुम्हाला काय विकायचं ते विका पण आम्हाला आमचा वाटा द्या, अशी भूमिका दाखवण्यात आलेली आहे असं दिसतंय. आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या शेतकरी, संपूर्ण महाराष्ट्रातला या बोगस बियाणांच्या मागं कोण आहे आणि बोगस बियाणं विकण्याची परवानगी इनडायरेक्टली देणं, त्यांच्याकडून कोणी जर पैसे मागितले असतील तर त्याचा अर्थ असा होतो की बोगस बियाणं विकायचे असतील तर विका पण आम्हाला आमचा वाटा द्या, असा त्याचा अर्थ निघतो. आणि महाराष्ट्रात हे पहिल्यांदा घडतंय की धाड टाकायला गेलेल्या लोकांच्या मध्ये किंवा व्हिजिट करायला गेलेल्या लोकांच्या मध्ये खाजगी लोकांचा समावेश आहे. हे अत्यंत गंभीर आहे. याचाच अर्थ मंत्र्यांनी एजंट नेमलेले आहेत आणि ते एजंट अधिकाऱ्यांच्यावर जातात आणि वसुली करतात, असा त्याचा अर्थ आहे. सर, कुठेतरी जाहिरातीवरच फडणवीस नाराज दिसतात, ते कार्यक्रमाला जात नाही, शिंदेबरोबर एक मंच देखील ते शेअर करत नाही, याला तुम्ही कशा पद्धतीने? नाही, मला वाटतं की फडणवीसांनी त्यांचा एवढं कॉम्प्रोमाइज केलेलं आहे सगळ्याच गोष्टी की फडणवीस काही फार याच्यावर काही प्रतिक्रिया तुम्हाला देतील अशा भ्रमात प्रसारमाध्यमांनी राहू नये. ते सगळं मिटवून घेतील. कारण या सरकार टिकवण्यामध्ये दोघांनी एवढी लवचिकता दाखवलेली आहे. कारण त्यांना महाविकास आघाडीची एवढी भीती वाटते की काही झालं तरी आता आपण एकत्रित राहिलो पाहिजे, नाही तर आपलं काही खरं नाही. या मानसिकतेत जी लोक असतात ते सर्व प्रकारचा त्याग करून, सर्व प्रकारची शरणागती पत्करून आपलं सरकार टिकवायचा प्रयत्न करतील, यात माझ्या मनात काही शंका नाही. भाजपचे काही नेते म्हणतात की बेडुकाचा बैल करण्याचा प्रयत्न केला जातोय. बेडूक कितीही फुगला तरी त्याचा बैल होत नाही. अनिल बोंडे यांनी हे विधान केलेलं आहे आणि त्यांचं ते विधान एकनाथ शिंदे यांच्या पक्षाबद्दल आहे असं मी ऐकलं. आता एकनाथ शिंदेंच्याकडून त्याची प्रतिक्रिया घ्या. महाराष्ट्रातली जनता या दोन्ही पक्षातला खेळ, सत्तेसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जाहिराती करणं, टिकवण्यासाठी सत्ता, आपलं रेटिंग, सर्वे, आता सर्वे करायचा टाईम नाही आहे ना.
इलेक्शनच्या आधी सर्वे करा. तुम्ही सर्वेवर कोट्यावधी रुपये खर्च करता आणि ते सर्वे तुम्ही लोकांच्या समोर मांडता आणि सांगता की मी सर्वेत सगळ्यात लोकप्रिय आहे. ही वेळ शेतकऱ्यांना मदत करण्याची आहे. अवकाळी पावसात त्रस्त झालेल्या सामान्य शेतकऱ्याला मदत करण्याच्या ऐवजी तुम्ही स्वतःची लोकप्रियता मोजण्यासाठी महाराष्ट्रात सर्वे करत बसलेला आहात. ना जिल्हा परिषदेची निवडणूक लावत, ना नगरपालिकेची निवडणूक लागत. लोकसभेला तर अजून 1 वर्षभर आहे, विधानसभा तर 1.5 वर्षावर आहेत. मग तुमची लोकप्रियता जास्त आहे हे सांगण्याची गरज आज काय आहे? आज तर कामच करायचं आहे. पण तुम्हाला या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्यापेक्षा मी जास्त लोकप्रिय आहे हे आता तुमच्या लक्षात आलेलं आहे आणि ते तुम्ही प्रदर्शित करतात असा त्याचा अर्थ झाला. पण तुम्ही मुख्यमंत्र्यांचा अपमान बघता याच्यामध्ये? बेडूक बैल अशा पद्धतीचं त्याच्या संदर्भात संबोधन केलंय. वाद सुरू झाले दोन्ही पक्षात आता. नाही, बोंडे यांच्या जिभेला ते अनेक वेळा अशी विधानं करतात आणि कशा पद्धतीनं ते विधानं करतात हे सगळ्यांना माहिती आहे. तर मी त्यांच्यावर काही बोलणार नाही. पण आता एकनाथ शिंदेंनी ठरवायचं आहे ते किती गांभीर्याने घ्यायचं. एकनाथ शिंदेंना ते लागलं असेल तर ते त्याचं उत्तर नक्की आज संध्याकाळपर्यंत देतील. शिंदे गटाकडून म्हटलं आहे की आपण 40 लोक आहोत म्हणून हे सरकार टिकलेलं आहे, घाबरण्याचं कारण नाही. आपल्याला सगळ्या गोष्टी करण्याची मुभा आहे असं त्या एका बैठकीमध्ये एकंदरीत चर्चा झाली आणि गजानन कीर्तिकरने आपल्या आमदारांना ही गोष्ट स्पष्ट बोलली आहे की 40 आपण आहात म्हणून भाजप आपल्यासोबत आहे. गजानन कीर्तिकरांचं एकदम बरोबर आहे. 40 जणांनी शिवसेना सोडून बाहेर आल्यानंतर भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात सत्ता मिळालेली आहे. त्यामुळे या 40 जणांनाच त्याचं श्रेय जातं आणि त्यामुळं ते काही करतील तरी भारतीय जनता पक्ष त्यांना काही करू शकणार नाही. कारण भारतीय जनता पक्ष आता सत्तेला चिटकणारा पक्ष आहे हे महाराष्ट्रात सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. साहब किस तरह देखते हैं एक दिन पहले कुछ अलग एडवर्टाइजमेंट और आज अलग एडवर्टाइजमेंट, आनंद दिघे, फिर बाला साहब ठाकरे और 9 मंत्री इनके फोटो दिए गए हैं. क्या कुछ लगता है सिंधे की क्लास ली गई है बीजेपी के सेंट्रल नेताओं से? मुझे लगता है कल की जो फोटो थी, जो एडवर्टाइजमेंट थी, उसमें मोदी साहब का और शिंदे साहब का जिक्र किया था, बाकी किसी का फोटो नहीं था. और ये पहले बार हुआ है कि महाराष्ट्र में शिंदे साहब ने एक साहस बताया है कि महाराष्ट्र की तरफ से खुद अकेले का उनका फोटो था. और इसीलिए दूसरे लोग बार बार जो फोटो में आते उनको बहुत बड़ा दुख हुआ होगा. रात भर जो भी बात हुई है डांट पड़ी होगी उनको बड़ी, और डांट पड़ने के बाद आज सुबह हमने जब पेपर देखा तो फिर एक बार पहले फ्रंट पेज पे एकनाथ शिंदे साहब ने जिन लोगों ने उनको डांटा उन सारे लोगों के फोटो रखे और आज दूसरी एडवर्टाइजमेंट दी. मुझे लगता है कि इस हमारे महाराष्ट्र में भाजपा और शिंदे गुट के जो गठबंधन है उसमें कुछ सब आलबेल नहीं है. एक दूसरे से कंपटीशन चालू है. सरकार किसानों की समस्या की तरफ काम नहीं कर रही. महाराष्ट्र में बहुत अलग अलग चैलेंजेस अब बारिश न होने के कारण सामने आए हैं. सरकार उधर देख नहीं रही है. सरकार लोगों को बता रही है कि मैं कितना पॉपुलर हूँ. तो हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री कह रहे हैं कि सबसे पॉपुलर लीडर वही है और उससे कम पॉपुलर देवेंद्र फडणवीस है, ये उन्होंने परसों बताया. और उसके ऊपर जो डांट पड़ी उससे और एक नई एडवर्टाइजमेंट सामने आई. मुझे लगता है कि महाराष्ट्र में एडवर्टाइजमेंट का सिलसिला चालू है. काम करके लोगों की सेवा करने का कोई मकसद हमारे महाराष्ट्र में जो सत्ता पे बैठे लोग हैं उनके सामने नहीं है. क्या शिंदे का पद इन हालात में लगता है किसी तरह से खतरे में पड़ सकता है मुख्यमंत्री का? शिंदे गुट के कारण ही भाजपा को महाराष्ट्र में सत्ता मिली है. तो मुझे नहीं लगता कि शिंदे गुट को बाजू में हटाने की साहस भाजपा में अभी है. और सारे जो प्रिंसिपल्स रहते हैं जिसके बलबूते पे भाजपा कहती है कि हम काम करते हैं, वो सारे प्रिंसिपल्स उन्होंने भी छोड़े हैं और शिंदे गुट के पास से कोई प्रिंसिपल की अपेक्षा लोगों को नहीं है. देवेंद्र जी 2 दिनों से लगातार मुख्यमंत्री के साथ जो उनका दौरा है
कहीं पे भी उनके प्रोग्राम में नहीं जा रहे हैं, क्या लगता है? मतलब ये पहले एडवर्टाइजमेंट से ये नाराजगी, तो काफी नाराजगी हो गई है। आज दूसरी एडवर्टाइजमेंट आई है, शायद कल से वो तर पहिला एक सर्वे आला होता की महाविकास आघाडीचं पॉझिटिव्ह वातावरण आहे, मग शिंदेकडनं हा एक सर्वे आला की शिंदे मुख्यमंत्री म्हणून जास्त पुढे आहेत लोकप्रियतेत आणि नंतर उपमुख्यमंत्री फडणवीस आहेत. कशा पद्धतीने आपण बघतोय? नाही, कसं आहे की या कोणती निवडणूक नसताना स्वतःची लोकप्रियता तपासण्याची गरज का, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न म्हणजे लोकप्रिय तुम्ही आहात कारण राज्याचे मुख्यमंत्री आहात, सगळ्यांनीच तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे 105 अधिक 40 145 आमदारांचा पाठिंबा असणाऱ्या सगळ्या मतदारसंघातली लोकप्रियता रोज तपासण्यापेक्षा त्या मतदारसंघातल्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी थोडासा वेळ त्यांनी खर्च केला पाहिजे. आज शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा लोकप्रिय आहेत का नाही याच्याशी महाराष्ट्रातल्या जनतेचं काही देणं घेणं नाही. पण आता एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीसांना ओव्हरटेक केले, ते बरेच पुढे गेलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीसांची लोकप्रियता आता मागे राहिलेली आहे. ही परिस्थिति परवाच्या जाहिरातीतनं समोर आलेली है. पांडे साहब, ये बात ये है कि महाराष्ट्र की जनता सब देख रही है जिस तरह से पैसे एडवर्टाइजमेंट पे किए जा रहे हैं, चुनाव के तारीख और दिन अभी तक दूर दूर तक दिखाई नहीं दे रहे हैं, फिर भी इस तरह की एडवर्टाइजमेंट को किस तरह से लिया जाए? नहीं, महाराष्ट्र के पिछले बजट में 1000 करोड़ का प्रावधान एडवर्टाइजमेंट के लिए किया गया है. 1000 कोटी 998 करोड़ की ऐसे कुछ तो राशि है. तो इतनी बड़ी 1000 करोड़ की राशि का प्रावधान करने का कारण ही ये है कि काम कम करो लेकिन एडवर्टाइजमेंट ज़्यादा करो. टीवी पे होना चाहिए, सारे सोशल मीडिया पे होने चाहिए, रेडियो पे होना चाहिए. आज एफएम लगाइएंगे. आज मैं सुबह ट्रेन से उतरा और गाड़ी में एफएम लगाया तो शुरू करते ही एकनाथ शिंदे और देवेंद्र फडणवीस का नाम एडवर्टाइजमेंट में आया. यानी सरकार के काम कम है और एडवर्टाइजमेंट ज़्यादा है. 2004 में ऐसी परिस्थिति देश में हुई थी कि बहुत बड़ी पैमाने पे अटल बिहारी वाजपेयी साहब के काम का एडवर्टाइजमेंट हुआ और लोगों को उसके ऊपर रिएक्शन लोगों का आया और लोगों ने उस सरकार को बाजू में रखा और कांग्रेस के यूपीए सरकार को चुन के दिया. तो मुझे लगता है कि इससे कुछ अनुभव के बाद में कुछ निष्कर्ष पे वो आते तो अच्छा होता, लेकिन मुझे नहीं लगता कि उस अनुभव से भाजपा कुछ सीखी है. उस समय वाजपेयी की सरकार में प्याज के दाम ने बहुत रुला दिया, तो लगता है सरकार कुछ रुला पाएगा? नहीं, हमारे महाराष्ट्र में जहाँ जहाँ प्याज लोग उगाते हैं वो किसान बहुत नाराज है. नासिक हो, मराठवाड़े का कुछ हिस्सा हो, खानदेश का कुछ हिस्सा हो, प्याज के कारण लोग नाराज है. हमारे कपास के लिए हमारे किसान नाराज है. सोयाबीन की भी रेट्स नीचे गए हैं. तो किसान कुछ इस सरकार की सराहना करते हुए कहीं भी महाराष्ट्र में दिखाई नहीं देते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.